आज आपले लोकप्रिय आमदार प्रवीणभाऊ तायडे यांना आशीर्वाद देण्याकरता आलेले आपल्या अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, आपल्या आवडत्या माजी खासदार नवनीतजी राणा, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित असलेले प्रवीणभाऊवर प्रेम करणारे सर्व बंधू आणि भगिनी, मी बावनकुळे साहेबांचं खरंच एक धन्यवाद व्यक्त करतो की खऱ्या अर्थानं तुम्ही पालकत्व निभावताय. म्हणजे नुसतं मीटिंग घेण्यासाठी नाही, तर आपला कार्यकर्ता एखादा मोठा होत असेल, एखादा आमदार असेल, तर त्याच्यासाठी हेलिकॉप्टरवर येऊन त्याला आशीर्वाद देणं ही पालकमंत्र्याच्या दृष्टीनं अतिशय मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून एक वेळा जोरदार टाळ्या वाजवून पालकमंत्र्याचं आपण स्वागत करूया. जय श्रीराम. पालकमंत्री साहेबांना सांगू इच्छितो की खरोखर काय होतं की जेव्हा माणूस नौटंकी करतो त्यावेळेला विकासाकडे लक्षच देत नाही आणि पूर्ण राज्यभर फिरायचं म्हणजे घरची म्हणते देवादेवान बाहेरचीला चोळी शिवा असं या मतदारसंघाचं झालं. खरंच सांगतो ना, असंच झालं होतं. आणि म्हणून या मतदारसंघाचा फिनले मिलचा प्रॉब्लेम आहे, ज्याच्यामध्ये खरंच नौटंकी करण्याची कोणालाच आवश्यकता नाही. आणि देवेंद्रजी त्याच्यासाठी सिरियस आहेत, गिरिराजजी सिरियस आहेत. आणि म्हणून पुन्हा एक राज्यस्तरावर निश्चितपणे बैठक लावून एक चांगलं गिफ्ट प्रवीण भाऊला द्यावं अशी मी विनंती निश्चितपणे करणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट बावनकुळे साहेबांच्या लक्षात आणून देतो की इंग्रजांनी या ठिकाणी मूर्तिजापूर म्हणजे यवतमाळ मूर्तिजापूर आणि मूर्तिजापूर ते अचलपूर अशी शकुंतला आणली होती. मी खासदार झाल्यापासून आणि नवनीतताई खासदार झाल्यापासून आम्ही त्याच्या पाठीमागे लागलो. इंग्रजाची जागा होती, आता त्या कंपनीकडून जागाही काढून घेतली. जूनपर्यंत ते सगळं झालं आणि अश्विनीजी वैष्णव यांनी मला शब्द दिला, निश्चितच त्याला ब्रॉडगेज करू. परंतु माझी विनंती आहे पालकमंत्री या नात्यानं की बिलकुल पूर्ण डे टू डे पाठपुरावा शकुंतलाचं झाला तर ती शकुंतला ब्रॉडगेज झाली तर अचलपूरचं महत्त्व खूप वाढणार आहे. आणि म्हणून ही दुसरी महत्त्वाची गोष्ट निश्चितपणे मिळाली पाहिजे. तिसरं एक पत्र अमित शाह साहेबांना दिलेलं आहे की CRPF हा सगळा एरिया जो आहे हा एरिया महत्त्वाचा आहे. कारण का इथून अचलपूरपासून तिकडे मध्य प्रदेश आहे, अचलपूरपासून अकोट खामगाव हा बेल्ट अतिशय सेन्सिटिव्ह बेल्ट आहे, अतिशय सेन्सिटिव्ह रेड झोन म्हटल्या जाते. आणि त्याच्यामुळं सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स याचं पूर्ण ट्रेनिंग सेंटर मेळघाटच्या पायथ्याशी व्हावं अशी संकल्पना महाराष्ट्र सरकारने मांडलेली होती आणि ती पण व्हावं. आणि इतर गोष्टी प्रवीण भाऊ दिवसभर मेहनत करतात आहे, एवढी मेहनत करतात आहे की 25 वर्ष तर भगवा राहीलच. परंतु अशी भीती निर्माण झाली प्रवीण भाऊ तुमच्यामुळं गड्याच्या मनात अशी भीती निर्माण झाली. युजली नेहमी काय होते माणूस पडला का दुसऱ्या दिवशी मतदारसंघात कामाला सुरुवात करते. मी पडल्यानंतर तसंच केलं होतं. पण यांनी मतदारसंघ सोडून दिला आणि आता शिक्षकाच्या मतदारसंघात जायचं काय याचा विचार सुरू झाला. म्हणजे एवढी तुमची भीती निर्माण झाली. आणि ही भीती कायम ठेवा. आणि ही भीती कायम फक्त भारतीय जनता पक्ष जे शिकवते, भारतीय जनता पक्ष शिकवते की हारलो तर खचणार नाही आणि जिंकलो तर उतणार नाही, मातणार नाही आणि लोकांपासून दूर जाणार नाही. आणि ते तुम्ही अतिशय चांगल्या तऱ्हेनं करत आहात. आणि त्यामुळं भगवा इथे निश्चितपणे कायम राहील हा विश्वास आहे. प्रवीण भाऊच्या आयुष्यामध्ये अनेक यश, अनेक चांगली कीर्ती, कौटुंबिक सुख, राज्याचं सुख, सगळ्या गोष्टी मिळो अशी ईश्वराजवळ प्रार्थना करतो. आणि जाता जाता एकच सांगू इच्छितो की हे सगळं यश जे भारतीय जनता पक्षाचं मिळते आहे यासाठी अनेकांनी काबाड कष्ट केले. म्हणजे रामदासजी आंबेडकर असे व्यक्ती होते
की रामदासजी आंबेडकर यांनी दिवाळीच्या दिवशी सुद्धा अमरावतीमध्ये मुक्काम करायचे. दिवाळीच्या दिवशी सुद्धा पक्षाचं काम असलं. मला आठवतं 2014मध्ये बी फॉर्म त्यांच्या हातानं मी घेतला होता आणि 2014मध्ये सुद्धा आमच्या भारतीय जनता पक्षाचं कार्यालय तिथल्या त्या रूममध्ये ते राहायचे आणि सातत्यानं पक्षाचा विचार समोर यश दिसत नव्हतं तरी पक्ष सोडायचा नाही. ही संपूर्ण निष्ठा आणि ही निष्ठेनं काम करणारे, कोणी गरीब कार्यकर्ता असो, श्रीमंत कार्यकर्ता असो, भेदाभेद नाही, ही विचारधारा बाळगून सातत्यानं जीवन जगले. त्यांना सुद्धा विनम्र श्रद्धांजली आपल्या सर्वांच्या तर्फे अर्पण करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय भारत. शेखरजी बावनकुळे साहेब या आशीर्वाद सोहळ्यात सहभागी होतील. सन्माननीय डॉक्टर अनिल बोंडे साहेब, सन्माननीय